मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज चमचमीत अशी उकडलेल्या बटाट्याची भाजीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ठेवलेली आहे कढई गरम करायला। त्यामध्ये आपल्याला मोठा 1 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता। तेल इथं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची। मोहरी छान अशी तडतडून द्यायची। पहा, मोहरी जर आपली तडतडली नाही ना, अशी कडवट लागते खायला, त्यामुळे मोहरी तडतडून द्यायची। मोहरी तडतडल्याच्या नंतर थोडेसे जिरे घालून घ्यायचे। पहा, मोहरी जिरे जर आपले तडतडलेले आहेत, त्यामध्ये ताजा असा कढीपत्ता घालून घ्यायचा। आणि मी मोठ्या आकाराचे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत। कांदा आपल्याला बारीक कट करायचा आणि तेलामध्ये कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा सुद्धा आपल्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त नाही घातला तरी पण चालेल। हलकासा असा आपला कांदा इथं तेलामध्ये परतलेला आहे। मी अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतली होती, ही पण आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायची। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। अर्धा चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा। चाट मसाला टाकल्याने ना आपली बटाट्याच्या सुक्या भाजीची ना टेस्ट खूप छान लागते, खायला भाजी सुद्धा छान लागते। आपला इथं कांदा वगैरे छान असा परतलेला आहे। आता आपण इथं शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे। आपल्याला इथं शेंगदाण्याचा कूट बारीक नाही बनवायचा, मोठाला बनवायचा आबडधोबड। अशा पद्धतीने आबडधोबड शेंगदाण्याचा कूट मोठाला जर ठेवला ना आणि अशा दाताखाली कुरकुर जर शेंगदाणे लागले ना, तर भाजी खूप छान लागते खायला। आणि मीडियम साईजचे मी इथं 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत। हे अशा पद्धतीने उकडून घेऊन बारीक कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला जास्त बारीक करून घ्यायचे असेल तर जास्त बारीक सुद्धा करून घेऊ शकता। आणि आपल्याला छान असे आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि कट करून घेतलेली ताजी कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीर ऐवजी तुम्ही ना थोडीशी मेथी कट करून टाकली ना तरी पण चालेल। उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला तेलकट पातळ भाजी खाऊ वाटत नाही, तर पहा, कमी तेलामध्ये ना बटाट्याची अशा पद्धतीने सुक्की भाजी बनवून पहा। खूप खायला छान आणि टेस्टी लागते आणि डब्यासाठी झटपट होणारी रेसिपी आहे। झाकण ठेवून मीडियम गॅसवरती 1-3 मिनिटं आपल्याला ही भाजी वाफलून घ्यायची। एकदम कमी साहित्यामध्ये आपली इथं उकडलेल्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे, पाहू शकता। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कशी वाटली माझी इथं सुक्या बटाट्याची उकडलेल्या भाजी, नक्की मला कमेंटमध्ये सांगा। पुन्हा भेटू असाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।